साथ संगत जी, प्रेमाने बोला, धन निरंकार जी. आज सुद्धा सगळ्यांना गुरुचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि दिवस चांगला जाईल. देवाजवळ काय मागायचं हा सगळ्यांना एक पडलेला प्रश्न असतो. पण काही लोक असे असतात की देवाकडे जातात पण देवाला काय मागायचं हे ते विसरून जातात. म्हणजे ते देवाला काही मागत नाहीत. अशी खूप मंडळी आहेत. पण काही माणसांची इतकी मागणी असते, हे दे ते दे ते दे. अरे देवाला एवढं मागून आपण जर घेत बसलो तर देव ही एक अशी संकल्पना आहे की त्याला सगळं कळतं, मग तो न सांगता सुद्धा आपल्याला देतोच की. पण हे कायसाठी ब्रह्मज्ञान गरजेचं आहे. आणि एक छान असं उदाहरण दाशी तुमच्या चरणावर ठेवते. एकदा काय झालं, एक शेतकरी दिवसभर रानामध्ये त्याची नांगरणी चाललेली असते. आता नांगरणी म्हटलं की उन्हाळ्याचे दिवस असतात, एकटाच असतो, कंटाळलेला असतो आणि दुपारी जरा जेवण करतो, झाडाखाली झोपलेला असतो. तेवढ्यात काय झालं की राधा श्रीकृष्णाला म्हणते, देवा तो बघा एक शेतकरी किती निवांत झोपलाय, किती घामाघूम झाला होता, तो किती कष्ट करतोय, त्याला थोडंसं काहीतरी द्या ना. त्यावेळेला देव म्हणतो, बरं ठीक आहे, तू म्हणतेस तर मी त्याला काहीतरी देतो, त्याची मागणी पूर्ण करतो. आणि मग तो श्रीकृष्ण त्या झाडाजवळ येतो आणि नुकताच तो शेतकरी उठून बसलेला असतो. मग हा देव श्रीकृष्ण त्या शेतकऱ्याला म्हणतो की दादा किती कष्ट करता तुम्ही, किती घामाघूम झाला होता, किती कंटाळलेला दिसताय आणि खरंच मला काहीतरी तुम्हाला द्यावं असं वाटते. मी काय देऊ तुम्हाला, काहीतरी मागा मला. आता त्या शेतकऱ्यांनी काहीतरी म्हणायला पाहिजे होतं, माझं एवढं पीक चांगलं यावं, काय बंगला गाडी काय असेल ते. तो उठला झोपेतना, जांभळी दिली आणि म्हणला, खिशामध्ये हात घातला, तंबाखू काढली आणि तो म्हणते देवाला, देवा आज फार मोठी चूक झाली. देव म्हणला, काय झालं? काय नाही म्हणले, चुन्याची पुडीच घरी विसरली, त्यामुळे सकाळपासून मला तंबाखू काय खाता येत नाही. मग म्हणजे तेवढी मिळाली असती तर बाईचा आळस गेला असता. आणि मग श्रीकृष्ण पण खजीर होतो की काय मागून मागितलं. आणि मग श्रीकृष्ण हातात नाही चुन्याची पुडी काढतो आणि त्या शेतकरी दादाच्या हातावर ठेवतो आणि म्हणतो, येऊ का? शेतकरी म्हणतो, या निघा, आता पाणी बिणी प्यायचं असलं तर प्या आणि निघा. या कथेतून एक सांगावंसं वाटतं की जो कष्ट करणार आहे, जो मनापासून राबतोय, त्याला वेळ नाही देवाला सुद्धा काय मागायला. तो बापडा आहे असं यातला अर्थ नाही. पण जी माणसं खरोखर कष्टाळू असतात, आळशी नसतात, त्यांच्याकडे उमेद असते, ती लोक कधीच कुणाला काय मागत नाही. जे काही कमवायचं असेल, मिळवायचं असेल, ते स्वतःच्या हिमतीवर मिळवतात. सत्संगामध्ये सुद्धा आपण विचार ऐकतो. कितीतरी वेळा आपल्याला असेच विचार कानावरती पडतात की सद्गुरूंनी आपल्याला काय शिकवलेलं आहे, तर झोळी घेऊन फकीरासारखं फिरायचं नाही, आयतं खायचं नाही, देवाला काय मागायचं नाही, आपण कष्ट करायचं. हरदेव बाबा सुद्धा तेच सांगून गेले. हरदेव वाणीमध्ये किती वेळा उल्लेख केलेला आहे की तुमचं जे काम आहे, जे कर्म आहे, ते कुणावर विसंबून न राहता स्वतःचं स्वतः करा.